नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 जून 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, अलीकडेच बातम्यांमध्ये झळकलेले अष्टलक्ष्मी ग्रोथ मॉडेल प्रामुख्याने भारतातील कोणत्या प्रदेशाच्या सामाजिक आर्थिक विकासाशी संबंधित आहे? या ठिकाणी पाहायचं, अलीकडेच बातम्यांमध्ये कोणतं मॉडेल होतं? अष्टलक्ष्मी ग्रोथ मॉडेल. याचा उद्देश काय आहे? ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करणं आणि त्या भागाचा मोठ्या प्रमाणात आणि जलद विकास साध्य करणे यासाठी अष्टलक्ष्मी ग्रोथ मॉडेल विकसित करण्यात आलेलं आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, ईशान्य भारताशी संबंधित आहे काय? अष्टलक्ष्मी ग्रोथ मॉडेल. दुसरा प्रश्न, जल जीवन मिशन अंतर्गत ईशान्येकडील कोणत्या 2 राज्यांनी 100% युनिव्हर्सल ग्रामीण नळ पाणी जोडणी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे? काय? ग्रामीण नळ पाणी जोडणी. लक्षात ठेवायचं आहे, ईशान्येकडील राज्य आहेत अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम यांनी आपल्या राज्यांमध्ये 100% ग्रामीण नळ पाणी जोडणी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम. काय केलं यांनी? तर आपल्या राज्यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागामध्ये 100% नळ पाणी जोडणी पूर्ण केलेली आहे. तिसरा प्रश्न, वाढत्या मत्स्योत्पादनामुळे ईशान्येकडील कोणते राज्य प्रदेशाचे फिशरीज हब म्हणून वेगाने उदयास येत आहे? या ठिकाणी पहा, ईशान्य भारतातील एक राज्य आहे आसाम. या ठिकाणी मत्स्योत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे या ठिकाणी हे राज्य ईशान्येकडील राज्यांमध्ये फिशरीज हब म्हणून उदयास येत आहे. याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय ए, आसाम हे ईशान्येकडील फिशरीज हब किंवा मत्स्योत्पादनाचं केंद्र म्हणून विकसित होत आहे, उदयास येत आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न, अगरवूडची लागवड आणि मोठे साठे विशेषतः कोणत्या राज्यासाठी महत्त्वपूर्ण निर्यात आणि उत्पन्न संधी निर्माण करतात? या ठिकाणी पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अगरवूडची लागवड सर्वाधिक होते? तर ते राज्य आहे त्रिपुरा. त्रिपुरा या राज्यामध्ये अगरवूडची लागवड सर्वाधिक होते, त्यामुळे या ठिकाणी निर्यातीच्या आणि उत्पन्नाच्या संधी निर्माण होत आहेत. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 5. केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताच्या नियोजित अंतराळ स्थानकाच्या म्हणजे BAS-01च्या पायाभूत मॉड्यूलच्या तैनातीला कोणत्या वर्षापर्यंत अधिकृत मंजुरी दिली आहे? मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनुसार 2028 पर्यंत भारताचं अंतराळ स्थानक अवकाशात स्थापित केलं जाईल. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. 2028 पर्यंत भारताच्या BAS-01 या अंतराळ स्थानकाचं पायाभूत मॉडेल अंतराळात तैनात केलं जाईल. ठीक आहे. 6वा प्रश्न पहा, 2027 साठी नियोजित चंद्रयान 4 मोहीम खालीलपैकी कोणते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी डिझाईन केले आहे? चंद्रयान 4चा उद्देश काय आहे? तर चंद्रावर उतरणे, नमुने गोळा करणे आणि पृथ्वीवर परत आणणे, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. आतापर्यंत आपल्या 3 मोहिमा झाल्या, त्या लक्षात ठेवायच्या आहेत. चंद्रयान 1, चंद्रयान 2 आणि चंद्रयान 3. ठीक आहे. कधी कधी झाल्या हे देखील पाहून घ्या. आणि जर पाहायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवर आपल्याला दररोज 50 ते 100 सराव प्रश्न GK मध्ये सोडवायला मिळतात. त्यासोबतच जर काही नवीन अपडेट्स असतील त्या देखील आपल्याला चॅनलवर मिळून जातात, त्यामुळे हे चॅनल जॉईन करा. चॅनलवर प्रश्न सोडवणं अगदी फ्री असणार आहे. पुढे सुरुवात करूयात. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 7. लुपेक्स मोहीम भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त चंद्र अन्वेषण उपक्रम आहे? आता या ठिकाणी पहा, चंद्राचा अभ्यास करण्यासाठी लुपेक्स ही मोहीम भारत आणि जपान सुरू केलेली आहे. कोणी? भारत आणि जपान. म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 8. भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठीच्या उदारीकृत थेट परकीय गुंतवणूक नियमानुसार उपग्रह आणि ग्राउंड सेगमेंट घटकांसाठी स्वयंचलित मार्गाने किती टक्के FDI ला परवानगी आहे? आता लक्षात ठेवायचं, काही उद्योगामध्ये आपण काय करतो, परकीय गुंतवणूक ही 50% किंवा 49% स्थिर ठेवतो. यावर कोणताही परकीय व्यक्ती गुंतवणूक करू शकत नाही. परंतु जर गोष्ट उपग्रह आणि ग्राउंड सेगमेंट घटकांसाठी असेल तर त्या ठिकाणी 100% गुंतवणूक देखील केली जाऊ शकते. अशा प्रकारे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, 100%. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 आहे. लहान उपग्रहांच्या प्रक्षेपणास समर्थन देण्यासाठी आणि प्रक्षेपणाचा खर्च कमी करण्यासाठी भारताचे दुसरे स्पेसपोर्ट सध्या कोणत्या ठिकाणी विकसित केले जात आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, भारताचं पहिलं अंतराळ प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? तर श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. ठीक आहे.
श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे, परंतु आता नव्यानं भारताचं दुसरं अवकाश प्रक्षेपण केंद्र विकसित केलं जात आहे ते तमिळनाडूतील कुलशेखरापट्टिनम या ठिकाणी आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, कुलशेखरापट्टिनम या ठिकाणी भारताचं दुसरं उपग्रह अवकाश प्रक्षेपण केंद्र विकसित केलं जात आहे. पहिलं कोणत्या ठिकाणी आहे? श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. याचं नाव काय आहे? सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्र. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 10. इस्रो आणि सेमीकंडक्टर लॅबोरेटरीजने संयुक्तपणे विकसित केलेले विक्रम 3201 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? विक्रम 3201 आहे ते भारतातील पहिला पूर्णपणे स्वदेशी असलेला 32 बिट स्पेस मायक्रो प्रोसेसर आहे. त्यामुळे काय होईल तर मोहीम यशस्वी करण्यासाठी जे पर्सेंटेज असतं ते वाढणार आहे. म्हणजे याचा उत्तर काय असणार आहे तर विक्रम 3201 काय आहे? भारताचा पहिला पूर्णपणे स्वदेशी 32 बिट मायक्रो प्रोसेसर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 11. भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग म्हणून ओळखला जाणारा प्रमुख क्रॉस बॉर्डर भूमार्ग भारताच्या कोणत्या सीमावर्ती शहरातून जातो? आता मित्रांनो लक्षात ठेवायचं, भारत म्यानमार आणि थायलंड यांच्यामध्ये एक महामार्ग आहे आणि हा महामार्ग आहे तो भारतातील मणिपूर या राज्यातील मोरेह या शहरातून जातो, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय ए. भारत म्यानमार थायलंड हा त्रिपक्षीय महामार्ग आहे तो मणिपूरमधील मोरेह या शहरातून जातो. 12वा प्रश्न पहा. ईशान्य भारतातील सक्रिय राष्ट्रीय जलमार्ग लक्षणीयरित्या विस्तारले आहेत. ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्या अनुक्रमे कोणत्या राष्ट्रीय जलमार्गांशी संबंधित आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे, राष्ट्रीय जलमार्ग म्हणजे नॅशनल वॉटरवे नंबर 2 आहे तो ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित आहे. नंबर 16 आहे तो बराक नदीशी संबंधित आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. अनुक्रमे NW2 आणि NW16 आहेत ते ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांशी संबंधित आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 13. निर्भय नेत्री हा उपक्रम कोणते विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करतो? निर्भय नेत्री लक्षात ठेवायचं नाव. आता पुढे पहा, मार्च 2026 मध्ये निर्भय रहो नावाचा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्याच्या अंतर्गत ज्या काही महिला प्रतिनिधी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा यावर निवडून येतात त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी निर्भय नेत्री आणि निर्भय चेतना नावाचे 2 नवीन प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आले होते, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? निर्भय नेत्रीचा उद्देश काय असणार आहे तर निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींची क्षमता बांधणे आणि त्यांना कायदेशीर जागरूकता प्रदान करणे. पर्याय बी. निर्भय नेत्री आहे तो निर्भय रहो, मार्च 2026च्या निर्भय रहो या उपक्रमाचा एक भाग आहे. प्रश्न क्रमांक 14. पश्चिम घाट ही प्राचीन पर्वतरांग आणि जैवविविधतेचे हॉटस्पॉट भारतातील किती राज्यांमध्ये पसरलेले आहे? पश्चिम घाट भारतातील 6 राज्यांमध्ये पसरलेला आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. कोणते कोणते राज्य? सर्वात पहिल्यांदा गुजरात, त्यानंतर आपला महाराष्ट्र, त्यानंतर गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या 6 राज्यांमध्ये पश्चिम घाट पसरलेला आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 15. शोला इकोसिस्टीम ज्यामध्ये पर्वतीय गवताळ प्रदेश आणि उष्णकटिबंधीय ओलसर सदाहरित जंगले आढळतात हे कोणत्या भौगोलिक प्रदेशाचे मुख्य उद्दिष्ट आहे? या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, शोला इकोसिस्टीम आहे ते पश्चिम घाटामध्ये असलेल्या डोंगरावरील गवताळ प्रदेशांचा एक प्रदेश असतो. याला आपलं उत्तर काय असणार आहे मग? पश्चिम घाटामध्ये ही शोला इकोसिस्टीम आढळते. लक्षात काय ठेवणार आहे याच्याबद्दल तर शोला इकोसिस्टीम म्हणजे काय तर पश्चिम घाटातील डोंगरावर आढळणारे गवताळ प्रदेश. आणि मित्रांनो हे प्रामुख्यानं कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या 3 राज्यांमध्ये पसरलेले आहेत. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 16. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्रानं म्हणजे I4Cनं ICCC या संस्थेनं नुकताच कोणत्या नव्या सायबर फसवणुकीबाबत इशारा दिलेला आहे? आता मित्रांनो काय केलं जातं नव्याने तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या बॉसच्या किंवा अधिकाऱ्याच्या नावानं मेसेज पाठवून पैसे पाठवण्यासाठी विनंती किंवा आदेश दिला जातो आणि मित्रांनो त्यानुसार अशी फसवणूक केली जात आहे. म्हणून नव्यानं I4Cनं काय केलेलं आहे तर बॉस स्कॅम बद्दल इशारा दिलेला आहे. पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. जून 2026 मध्ये महर्षी सुश्रुत यांचा 90 किलोग्रॅमचा कांस्य पुतळा कोणत्या देशात अनावरित करण्यात आला? मित्रांनो युनायटेड किंगडम मध्ये
सुश्रुत यांचा 90 किलोग्रॅमचा कांस्य पुतळा अनावरित करण्यात आलेला आहे म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. युनायटेड किंगडम हा पर्याय असेल किंवा स्कॉटलंड हा पर्याय देखील असू शकतो. ठीक आहे, स्कॉटलंड देखील असू शकतं. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, स्कॉटलंड मधील एडिनबर्ग या ठिकाणी असलेल्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स या ठिकाणी सुश्रुत यांचा 90 किलोग्रॅमचा कांस्य पुतळा बसवण्यात आलेला आहे. काय काय लक्षात ठेवायचं आहे, पुतळा कोणाचा, महर्षी सुश्रुत यांना काय म्हणतात, तर प्लास्टिक सर्जरीचे जनक. ठीक आहे, महर्षी सुश्रुत प्लास्टिक सर्जरीचे जनक. पुतळा किती किलोग्रॅमचा, 90 किलोग्रॅमचा. कुठे बसवला, स्कॉटलंड मधील एडिनबर्ग या ठिकाणी असलेल्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 18, नुकतेच स्टंप टेल्ड मकॉक या माकडाच्या पिल्लाचा पहिला यशस्वी जन्म कोणत्या राज्यातील प्राणी संग्रहालयात नोंदवला गेला आहे. या ठिकाणी पहा, स्टंप टेल्ड मकॉक या माकडाचा संग्रहालयातील पहिला जन्म आहे तो यशस्वीरित्या मेघालय या राज्यातील राज्य प्राणी संग्रहालयामध्ये नोंदवण्यात आलेला आहे म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. मेघालयमध्ये स्टंप टेल्ड मकॉकच्या पिल्लाचा जन्म झालेला आहे. प्रश्न क्रमांक 19, 2025च्या आकडेवारीनुसार 35.4% जागतिक वाट्यासह कोणता देश जगातील सर्वात मोठा शिप रिसायकलिंग देश बनलेला आहे. जहाजांचं रिसायकलिंग करण्यामध्ये जगातील सर्वात मोठा देश कोणता बनलेला आहे, तर भारत बनलेला आहे. एकूण जागतिक रिसायकलिंगच्या 35.4% वाटा आहे तो एकट्या भारताचा आहे म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि भारतातील प्रमुख शिप रिसायकलिंग केंद्र कुठे आहे, तर गुजरातमध्ये आहे. गुजरातमधील अलंग या ठिकाणी भारतातील सर्वात मोठं शिप रिसायकलिंग केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 20, भारतातील नोकऱ्यांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने $1.5 अब्ज वित्तीय पुरवठ्याला मंजुरी दिली आहे. मित्रांनो, भारतातील नोकऱ्यांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी जागतिक बँकेनं $1.5 अब्ज वित्त पुरवठ्याला मंजुरी दिलेली आहे म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, जून 2026 मध्ये चीनच्या संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी कोणत्या देशाने 5 दिवसीय इमिजिएट कॉम्बॅट रेडिनेस एक्सरसाइज हा लष्करी सराव सुरू केला. आता लक्षात ठेवायचं आहे, काय आहे, 5 दिवसांचा इमिजिएट कॉम्बॅट रेडिनेस एक्सरसाइज. आणि मित्रांनो, हा सराव आहे तो चीनचा धोका होईल म्हणून सुरू करण्यात आलेला आहे. कोणत्या देशाने सुरू केलेला आहे, तर तैवान या देशानं सुरू केलेला आहे म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, इमिजिएट कॉम्बॅट रेडिनेस एक्सरसाइज आहे तो तैवाननं सुरू केलेला आहे म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. उद्देश काय, तर चीनचा संभाव्य धोका टाळणे किंवा त्याला तोंड देणे. प्रश्न क्रमांक 22, जून 2026 मध्ये अमेरिकेने भारतासाठी कोणत्या हेलिकॉप्टर्स आणि शस्त्रास्त्रांसाठी नवीन लष्करी सपोर्ट पॅकेजला मंजुरी दिली आहे. या ठिकाणी पहा, भारतानं अमेरिकेकडून काय घेतलंय, अपाचे हेलिकॉप्टर्स आणि M777 सिस्टम्स घेतलेल्या आहेत. परंतु मित्रांनो, त्यांची देखभाल आणि त्यांचं जे काही मेंटेनन्स आहे तो करण्यासाठी अमेरिकाने भारतामध्ये सपोर्ट पॅकेजसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे, काय केलं जाणार आहे, तर भारतामध्ये जे अपाचे हेलिकॉप्टर्स आणि M777 सिस्टीम आहेत त्यांना अमेरिका सपोर्ट करणार आहे किंवा त्यांची देखभाल आहे ते अमेरिकेकडून केली जाणार आहे म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, उत्तर ध्रुवीय क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी कॅनडाने कोणत्या देशासोबत आर्क्टिक ओव्हर द होरायझन रडार प्रणाली मिळवण्यासाठी करार केलेला आहे. या ठिकाणी पहा, उत्तर ध्रुवावर नजर ठेवण्यासाठी कॅनडानं ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलेलं आहे, आर्क्टिक ओव्हर द होरायझन रडार घेतलेले आहेत किंवा यासाठी करार केलेला आहे म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, कॅनडानं ऑस्ट्रेलियासोबत हा करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 24, 2026 मध्ये 11वी ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांची बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली कोठे आयोजित केली जाणार आहे. या ठिकाणी पहा, ऊर्जा मंत्र्यांची बैठक कितवी, 11वी कुठे पार पडणार आहे, हरियाणातील गुरुग्राम म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे, याचं मित्रांनो घोषवाक्य किंवा ब्रीद वाक्य काय आहे किंवा लोगो काय आहे, थीम काय आहे, तर सर्वेशा ऊर्जम अशी या बैठकीची थीम आहे. याचा अर्थ काय, एनर्जी फॉर ऑल, सर्वांसाठी ऊर्जा. ठीक आहे, कुठे आयोजित केली जाईल, गुरुग्राम हरियाणा. पुढे प्रश्न क्रमांक 25, 22 ते 23 जून 2026 रोजी आयोजित ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवणार आहेत. आता काय झालं, वर आपण पाहिलं ऊर्जा मंत्र्यांची बैठक, आता आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक म्हणजे
NSA ची बैठक. आणि मित्रांनो, भारताचे NSA कोण आहेत? भारताचे NSA आहेत ते आहेत अजित डोवाल. लक्षात ठेवायचं आहे. ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक कुठे पार पडेल? नवी दिल्लीमध्ये पार पडेल. आणि अध्यक्ष कोण असणार आहेत? तर भारताचे NSA म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे या बैठकीचे अध्यक्ष असणार आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न समाप्त झालेले आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहून चालू घडामोडी तसेच इतर विषयांचा सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.